अकोल्यामध्ये संत गजानन महाराजांची पालखी दाखल झाली आहे। ठिकठिकाणी पालखीचं स्वागत करण्यात येत आहे। भजनी मंडळ, टाळकरी, दिंडी, अश्व आणि 700 वारकऱ्यांसह शेगावमधनं 13 जून रोजी निघालेली संत गजानन महाराज यांची पालखी अकोला जिल्ह्यामध्ये दाखल झाली। दरम्यान भौरदमध्ये पालखीचा मुक्काम असणार आहे। पालखीचे उद्या अकोला शहरामध्ये सकाळी आगमन होईल। विदर्भाची पंढरी असलेल्या अमरावती जिल्ह्यामधील कौंडण्यपूर इथला माता रुक्मिणीची पायदळ पालखी आज प्रस्थान करणार आहे। शेकडो वारकऱ्यांसह पालखी सोहळा संध्याकाळी 5:30 वाजता पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करेल। महाराष्ट्रामधील सर्वात पहिली पालखी म्हणून कौंडण्यपूर इथल्या माता रुक्मिणीच्या पालखीची विशेष ओळख आहे। पंढरपूरला आषाढी एकादशीला कौंडण्यपूर इथल्या रुक्मिणीच्या पालखीला विशेष मान असतो। संध्याकाळी 6 वाजता अमरावती शहरामधील बियाणी चौकामध्ये खासदार बळवंत वानखेडे आणि काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्याकडून जोरदार स्वागत करण्यात येईल।